या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। डोंबिवली एमआयडीसी मध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे। सरकारला याचा जाब विचारला जाईल। उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात डोंबिवली एमआयडीसी मधील 5 धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता। आताच्या सरकारच्या काळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही। कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सर्व विभागांची चौकशी करावी लागेल। अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते। बघितलं लक्षात येतं की जी इथलं जे डीश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणारं कुठंच काही दिसत नाही। ताबडतोब क्लिअर होतो। कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे। आणि इथे भले 10 कामगार असेल, प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथं टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे। इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही। कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम नाहीये, तो करूच शकत नाही। त्याचं काही ड्युटी पण नाही, तो करू पण शकत नाही। त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे। कारण रिॲक्टरचा स्फोट जेव्हा होतो, जेव्हा टेम्परेचर मध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते अव्यस्त होतं, त्यावेळेस रिॲक्टरचा स्फोट होत असतो। आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला। याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग, माझ्या माहितीप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती। या भागात अशा पद्धतीने जवळपास 450 फॅक्टरीज आहे। त्यातल्या 5 फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे। काल ऐकलं काही जण, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत। परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला। हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही। या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का? एवढ्या 7-8 जणांचा बळीची वाट आपण बघत होतो? कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला नाही, माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2016-17 पासून 5वा-6वा हा ऍक्सिडेंट आहे। अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी, तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे। झालाच पाहिजे। मी पुन्हा वारंवार सांगतो, आपल्याला ते टेक्निकल लक्षात येतं नाही, मला माहित नाही। जर रिॲक्टरचं धोरण असलं तर प्रत्येक रिॲक्टर कुठून खरेदी केलं जातं, कधी खरेदी केलं जातं, कुठं लावलं जातं याची नोंद होऊ शकते। आता याच्याविषयी सुस्पष्ट धोरण नसल्यामुळे कोण रिॲक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो। बिलकुल करायला भाग पडू। कारण अधिकारी सुद्धा, कारण औद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला इथं पाहणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, रिपोर्ट सादर केले पाहिजे। परंतु जो डीश डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचा, इंडस्ट्रियल सिक्युरिटी, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी, हा जो महाराष्ट्र सरकारचा विभाग आहे कामगार खात्याच्या, हा नुसता कागदावरचा विभाग आहे। यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मला वाटतं एक तर ते खातं मजबूत केलं पाहिजे किंवा ते खातच नसलं पाहिजे। दोन्हीपैकी एक गोष्ट सरकारला करावं लागेल। 100% उचलणार, कारण एवढ्या जणांचा बळी गेला, हा मुद्दा 100% उचलला जाणार। सरकारला याचा जबाब विचारला जाणार। एमआयडीसी परिसरामध्ये आपण पाहिलं स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत आणि पालिकेचे मागवले जातात, तेही येण्यासाठी वेळ लागतो। हे खरं तर ही जबाबदारी या एमआयडीसीची आहे। हा अधिकृत एमआयडीसीचा परिसर आहे। पालिकेची सेकंडरी जबाबदारी, इथे फर्स्ट जबाबदारी काही पालिकेची नसते। ठीक आहे, पालिका काम करत असते, सगळीकडच्याच पालिका अशा पद्धतीने काम करत असते, पण पहिली जबाबदारी या भागाच्या एमआयडीसीची असते। स्वतःच्या भागाची, स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं, फायर असेल, अन्य इक्विपमेंट असेल, ही जबाबदारी एमआयडीसीचीच असते। गुन्हा तर दाखल झाला असेल, नाहीतर होईल। सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल, फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल, अटक करावं लागेल, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल। एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात। याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे। या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू। मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची, आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे। परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या, या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे, हे ठरवलेलं होतं। दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही। मला वाटतं
या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं. अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो, जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला, बोईसरला स्फोट झालेला, त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथं स्फोट झालेला, संभाजीनगरला स्फोट झाला, नागपूरला झालेला. हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्फोट आहे. आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे, रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं. कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात. ते चूक आहे. आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं. मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.